जय महाराष्ट्र सगळ्यांना. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महिला आणि बालविकास विभागामध्ये अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस पदाकरिता जी पदभरती आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे, की जिल्ह्यानुसार कोणत्या जाहिराती आलेल्या आहेत आणि कोणत्या जाहिरातीची आज शेवटची तारीख असणार आहे, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा 36 जिल्ह्यात अहिल्यानगर आहे, त्याच्यानंतर अकोला आहे, अमरावती आहे, बीड आहे, भंडारा आहे, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे असणार आहेत. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण प्रत्येक 36 जिल्ह्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे मी. ओके. तर मी आवर्त घेत आहे. तर पहिलं तर अहिल्यानगरची माहिती बघूयात. त्याच्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो अकोला आहे, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर याची बघूया. तर अहिल्यानगरच्या बाबतीत जर बघितलं आपण अहिल्यानगरच्या बाबतीत, तर इथं आहे का काही जाहिरात तुम्हाला तर मेन पेजवर दिसत नाहीये. ओके. त्याच्यानंतरनं जर आपण इथं गेलो नोटीसमध्ये इथं भरतीमध्ये गेलं तर तुम्हाला दिसेल इथे तर इथं जाहिरात नाहीये. तर तुम्ही इथं बघू शकता की 24 तारखेला शेवटची जाहिरात होती. ओके. अहिल्यानगरच्या इथे 3 जाहिराती आल्या होत्या. तुम्ही बघू शकता की मदतनीसच्याच होत्या तिन्ही मदतनीसच्याच होत्या. याची तर सेविकाची जाहिरात आलेली नाहीये. तर अहिल्यानगरच्या बाबतीत तर जाहिरात ज्या होत्या त्या 3च होत्या. त्याच्यानंतर अकोल्यासाठी जर बघितलं आपण अकोल्यासाठी तर अंगणवाडी सेविकासाठी इथं तुम्हाला जाहिरात दिसत आहे बघा. चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर इन अंगणवाडी हेल्पर. ओके. तर हे 13/3 आजची शेवटची तारीख आहे इथे. तर यांनी फॉर्म भरला नसेल तर तुम्ही काय करू शकता की फॉर्म भरू शकता. तिथं त्यांनी फॉर्म दिलेले आहेत. पदं आहेत. टोटल 26 पदं आहेत. अंगणवाडी मदतीस पदाकरिता 26 पदं आहेत. ही अकोल्यासाठीची शेवटची ही असणार आहे. त्याच्यानंतरनं हे झालं अमरावती. अमरावतीच्या बाबतीत जर बघितलं तर आली होती जाहिरात खूप खूप पहिलेच आली होती अमरावतीची जाहिरात. तर अमरावतीमध्ये जर आपण बघूयात नाहीये. रिक्रुटमेंटमध्ये जर गेलो आपण तर इथं तुम्हाला नाहीये जाहिरात. आर्काइव्हमध्ये जुनाही असू शकते. ऑलरेडी येऊन गेली होती एवढं तर मी सांगेन तुम्हाला. अंगणवाडीची ही ती 13/2 तारखेच्या मागच्या महिन्यातच ही होती. अंगणवाडी मदतनीसची बघा इथे जाहिरात होती. तर याची झाली अमरावतीची झालेली आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी बघूयात. तर बीड जिल्ह्याअंतर्गत जाहिरात तर नाहीये सध्या तरी अजून तरी नाहीये जाहिरात. सूचना भरतीमध्ये गेलो आपण तर नाहीये. संपली का तेही बघूयात आपण अंगणवाडी मदतनीससाठीची. नाही आहे. हे जुने आहे, खूप जुनं आहे. 24चा इथे नाहीये. तर याची नाहीये. भंडाऱ्यासाठी पाहिलं आपण तर भंडाऱ्यासाठी बघूयात. नव्हती आलेली भंडाऱ्यासाठीची. नाहीये. म्हणजे पोलीस पाटीलची भरती आहे ही. पोलीस पाटीलची भरती आहे तर ओके. नाहीये. त्याच्यानंतरनं हे आहे बुलढाणा शहरसाठी. बुलढाण्यासाठी जर बघितलं आपण तर नाहीये सूचना फलकवरती काही. नाहीये. बुलढाणा झाला. चंद्रपूरसाठी बघूया. नाहीये चंद्रपूरसाठी काही. चंद्रपूरसाठी नाही. ऑलरेडी येऊन गेली होती चंद्रपूरची माझ्या माहितीनुसार. चंद्रपूरची येऊन गेली होती.
चंद्रपूर झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोलीची आली होती, गोंदिया, हिंगोली. तर बघूयात आपण एक एक करू. छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत जर बघाल तर तुम्हाला नाहीये, मेन पेजवर तर नाहीये. सूचना भरतीमध्ये गेलो आपण तर छत्रपती संभाजीनगरची नाहीये, माझ्या माहितीनुसार तर नाहीये. नाहीये. धाराशिव जिल्ह्यासाठी बघूया. धाराशिव नाहीये. धाराशिवसाठी नाहीये. अंगणवाडी मदतनीसची होती जाहिरात ऍक्च्युली. धाराशिवसाठी बघू शकता इथे एक जाहिरात दिसत आहे इथे. तर ही 7/3 शेवटची तारीख होती. तर ही बघू शकता इथं. टोटल पदभरती कोणती कुठे होती बघूयात आपण. ही होती नगर परिषद धाराशिव, भूम, वाशी. तर धाराशिवची जी आहे ती संपलेली आहे. जाहिरातीची शेवटची तारीख संपलेली आहे. ती इथे होत्या एवढ्या जाहिरात. टोटल 14 पदाची होती धाराशिवची. धुळ्यासाठी बघू शकता. धुळ्यासाठी 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 जर बघितलं आपण पाहिलं तरी PNMचे दिसत आहेत. ओके. हे तर जिल्हा परिषदच्या आहेत त्या आणि या जाहिराती जुन्या आहेत. इथे नाही. मेन पेजवर पाहिलं तर नाही आहे. गडचिरोली गडचिरोलीसाठी ही गडचिरोलीची येऊन गेली होती माझ्या माहितीनुसार. जाहिरात आली होती. जाहिरात आली होती माझ्या माहितीनुसार इथे. मी तुम्हाला ते दाखवू शकतो. अंगणवाडी हेल्पर ही 21/2 ची शेवटची तारीख होती. इथे बघू शकता. अंगणवाडी हेल्परची होती ही 21/2 शेवटची तारीख होती. त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यासाठी बघायला आता गोंदिया जिल्ह्यासाठी कंत्राटी पद्धतीनं विविध जाहिराती दिसत आहे काहीतरी. 18/3 शेवटची तारीख आहे. ओके. हे वेगळे आहेत DMLT वगैरे. तर इथं नाहीये. जाहिरात तर मेन पेजवर नाहीये. इथं रिक्रुटमेंट मध्ये जाऊयात. योगा टीचर, तलाठी आहे, जिल्हा परिषद जुनी आहे ते. जुनी आहे ते. नाहीये. त्याच्यानंतर हिंगोली, गोंदिया झालेला आहे. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई आणि मुंबई उपनगर. जळगावची बघूयात आपण. अंगणवाडी मदतनीसची जाहिरात आहे इथे. जळगावसाठी एक होती. तर आजची शेवटची तारीख आहे. आजची शेवटची तारीख आहे. तर तुम्ही ज्यांनी फॉर्म भरला नसेल प्लीज फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर जिल्हा जालन्यासाठी जालन्यासाठी बघूयात. ओके. सूचना भरती. ते झाली. जालन्यासाठी नाहीये. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूरसाठी आली होती. खूप आधीच आली होती. तुम्ही बघू शकता. कोल्हापूरची जुनी जाहिरात होती. त्यांनी archive मध्ये ठेवला. नॉर्मली archive मध्ये ठेवतात या जाहिराती. भरती जुन्या तलाठी भरती, तलाठी कोतवालीसाठीची दिसत आहे इथे. आली होती कोल्हापूरची पण जुनी होती. खूपच जुनी होती जाहिरात ती.
ते तारीख संपलेली आहे. त्याच्यानंतरनं आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यासाठी जर बघितलं तर इथे कुठलीही जाहिरात दिसत नाही. भरती प्रक्रियेत गेलो तर इथे कुठली पोस्ट नाही आहे, तर माझ्या माहितीनुसार इथं नाही आहे जाहिरात. असेल तर जुनी येऊन गेली असू शकते. नाही आहे, जाहिरात नाही आहे. त्याच्यानंतरनं आहे मुंबई शहर. मुंबई शहरसाठी जर बघितलं तर रिगार्डिंग सिलेक्शन रेट नाही आहे. त्याच्यानंतरनं आपण परत रिक्रुटमेंट टॅबमध्ये गेलो आपण, तर इथं दिसत नाही आहे. जुनी बघत आहे का काही? तलाठीचंच आहे हे. ओके. इथं ही जाहिरातीसाठी ॲडव्हर्टाइजमेंट काढायला मला पाहायला लागली आहे. पोस्ट भरपूर दिसत आहे तिथे 288 पोस्ट आहेत. सायंटिस्ट बी साठीच्या त्या बघायला लागल्या NICच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊयात पुढे जाऊयात. हे आहे मुंबई उपनगरसाठीचे आहे. मुंबई उपनगरसाठी नाही आहे काही जाहिरात नाही आहे मुंबई उपनगरसाठी. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी. परभणी. नाशिकसाठी खूप पहिले आली होती जाहिरात, एवढं मला माहिती आहे. जुनी सगळ्यात पहिली नाशिकसाठी होती जाहिरात. तर नाशिकसाठी येऊन गेलेली आहे. नंदुरबारसाठी आली होती माझ्या माहितीनुसार. नंदुरबारसाठी आली होती जाहिरात. नांदेडसाठी नाही आलेली माझ्या याच्यानुसार भरती प्रक्रिया चालत आहे. नांदेडसाठी आलेली नाही. ओके, नांदेडसाठी आलेली नाही आहे. नागपूरसाठीही नाही आलेली, पण आता सांगू सांगू शकत नाही. आजच्या ह्याच्यात असू शकतं. सर्व्हिसेस मोड नाही आहे. नांदेडसाठीही नाही आहे. तर नागपूरसाठीही नाही आहे. पालघरसाठी बघूयात. पालघरसाठी पालघरसाठी दिसत नाही आहे जाहिरात. सूचनामध्ये जाऊयात. भरती प्रक्रिया नाही आहे जाहिराती. पालघर. परभणीसाठी नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत आहे ते, आता नसतात. रिक्रुटमेंट अंतर्गत केलं आपण, नाही आहे. कंट्रोल एफ. अंगणवाडी करूया. नाही आहे. अंगणवाडी आहे का काही? नाही आहे. झालेल्या परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी झाली होती, सांगलीची आली होती, सातारा, सिंधुदुर्ग. पुण्यासाठी बघूयात. पुण्यासाठी नाही आहे. पुण्यासाठी पुण्यासाठी नाही आहे. ही आहे रायगडसाठी. रायगडसाठी बघूयात. रायगडसाठीही नाही आहे. रायगडसाठी नाही आहे. रत्नागिरीची आली होती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सोबतच आली जाहिरात. सोबतच आली होती जाहिरात, हे मला माहिती आहे. हे बघा, 6/3ला संपलेली आहे. दोन्हीची 6/3च होती. सिंधुदुर्ग 6/3च होती. सांगलीसाठीही आली होती. बंगाली हेल्पर. तर ही 17/3ला इथली जाहिरात आहे. 17/3 पर्यंत तुम्ही सांगलीसाठी असाल तर भरू शकता. सांगलीसाठी जाहिरात आहे. साताऱ्यासाठी साताऱ्यासाठी आली होती माझ्या माहितीनुसार. साताऱ्यासाठी आली होती जाहिरात.
साताऱ्यासाठी आली होती जाहिरात. माझ्या माहितीनुसार आली होती. अंगणवाडी. बघू शकते ते अंगणवाडीची आहे. ही 10/3 इथं अजून जाहिरात आहे. तुम्ही ज्यांनी सॉरी तारीख संपलेली आहे इथे. तर ज्यांनी बनलेच नसते इट्स ओके. त्याच्यानंतर हे सिंधुदुर्गची 7/3 आय थिंक होती. बघा 6/3 होती. हे जी संपलेली आहे जाहिरात. सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर बघूयात आपण इथे. तर हे आहे सोलापूरसाठी. सोलापूर सगळ्यात पहिली आली होती. ठाण्यासाठी बघूयात. ठाण्यासाठी अजून आलेले आहेत. मुंबईसाठी अजून आलेले नाहीत. रिक्रुटमेंटसाठी बघूयात, नाही आहे काही. ठाण्यासाठी नाही आहे. वर्धेसाठी बघूयात. वर्धेसाठी वर्धेसाठी नाही दिसत आहे. भरतीमध्ये गेलो आपण. नाही आहे. यवतमाळसाठी बघूयात आपण. यवतमाळ नाही आहे. यवतमाळसाठी शेवटचा वाशिम जिल्हा आहे. वाशिमसाठी आली होती. अशा प्रकारे पूर्ण 36 जिल्ह्यांची जाहिरात आपण पाहिलेली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.